विकेट मिळवली. बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 14 धावा. साईनाथ ठरला या मॅचचा हिरो. आपण पाहू शकाल संतोष सर शेंडे यांचा हा मान सन्मान केला जातोय. पेशाने शिक्षक आहेत, परंतु आज क्रिकेटवरती या आयोजकांवरती असलेलं प्रेम आणि ते अनिलदादा पारधी ज्यांचा शुभ असते हा मान सन्मान कंप्लीट करत आहेत. त्यानंतर जाऊया पुढे एकदा महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये कार्यरत असणारे अगदी अंकुशदादा मिरगुडे यांचा देखील हा मान सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा आनंददादा यांना विनंती करेन आपला शुभ असते इथे मात्र हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करायचा आहे. इथे अगदी हा मान सन्मान इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. एक क्रिकेट आणि क्रिकेटवरती आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये आपली आयोजकांवरती आणि क्रिकेटवरती भरभरून प्रेम. या क्रिकेटमध्ये फक्त मित्रांनो कधीच विजय मिळेल किंवा नाही हे माहित नाही, परंतु माझ्या गावाच्या नावाने मी खेळेल आणि माझं गावाचं नाव कुठेतरी आज ऐकायला मिळेल या उद्देशाने बागेचीवाडी संघ स्पर्धेमध्ये सहभाग झाला. आज यश अपयश आपल्या पदरामध्ये पडला हरकत नाही, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते यात शंका नाही. सलामीची जोडी रवाना करायची 3 टपालवाडी. त्यानंतर सन्मान्य अविनाशजी देशमुख आमचे डीजे ऑपरेटर त्यांना देखील माझी विनंती आहे आपला देखील तो मान सन्मान केला जाईल. आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. मी अतुलजी कवटे यांना विनंती करतो या आपला शुभास्ती इथे हा मान सन्मान आपण आपला शुभास्ती कंप्लीट करून जायचं आहे. प्रत्येक अतिथींचा प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण करत आहोत आणि तो मान सन्मान इथे केला जातोय. अतुलदादा कवटे त्यांच्या शुभ असते हा मान सन्मान इथे कंप्लीट केला जातो. करा तर मित्रांनो हे आयोजन म्हटलं आयोजन बघून करा. तुम्ही जर पाहिलं ट्रॉफा बघून प्रेमात पडावं हे आयोजन अतिशय भव्य दिव्य या आयोजन इथे करा. आनंददादा पारधी यांच्या शुभ असते. साईनाथला देखील देत आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर मित्रांनो जशी मॅच ऑन तसं मायक्रोफोनवरती बदल. सेफ्टी गार्ड कुणाचा असेल तर आपण सहकार्य करा. मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आपण पुन्हा एकदा रमेशजी बांदिलकर यांना. मी थांबतो तुम्हाला थांबू नका पाहत राहा. पहिल्या पैकी शेवटचा सामना एक चांगली लढत मोठी लढत मोठी फाईट. तर सापळा सोडून टप्प्याला बरे आणि भडबल 2 टीम मध्ये असलेली संघर्षाची लढाई. फटका समोर आणि शेल देखील घेतली जाते आहे. काय आपला दंडरजेदार षटकार राज्यासाठी अविनाश देशमुख सचिन वाघमारे आणि कालराम मिला यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आला. षटकार राज्यासाठी पाहिजे काल आपण अविनाश देशमुख डीजे मास्टर त्याचबरोबर सचिन वाघमारे आणि कालराम मिला यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. समोर मात्र निश्चितच आपण पाहू शकाल की कव्हरला चेंडू उडवायचा होता आणि कव्हरला चेंडू उडवायच्या नादामध्ये झेल देऊन बसलाय. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद झाला. जितेशला मात्र पहिल्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झालाय.
नवीन बॅट्समॅन नेट नंबर 3 वरती भंडावूनच्या पोझिशनला हर्ष. सलामीची जोडी हरिश्चंद्र आणि जितेश रवाना झाली होती. जितेशला मात्र पहिल्या शेंडीवरती बाद करण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे रमेश या फलंदाजाला सामना टपालवाडी आणि त्याचबरोबर भडवळ तासिकला टपालवाडी टीमला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि भडवळ संघ मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या शेंडीवरती विकेट संपादन काय घडतं मैदानामध्ये बावरी आमदार शिक्षक राकेशजी कवटे आणि मनाशी बागले वेगळे स्वप्न आणि ते स्वप्न मात्र आता सत्यात उतरल्याने आजच्या दिवसामध्ये यशस्वीप्रमाणे हा सामना मात्र मॅचेस मात्र कव्हर होत आहेत. खरोखर एक युवा तलबदार नेतृत्व आहेत आणि आज मात्र त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली आणि त्या संधीचं सोनं मात्र गेलं ते राकेश कवटे यांनी. अप्रतिम त्यांच्या स्वप्नाला दाद देणं गरजेचं असं यशस्वी होऊ द्यावं तुमचं आयुष्यभर मराठीचं हो. हा देखील फटका फसला आहे. बॉलर नोमान स्थान मध्ये चेंडू पडलाय. 18 क्रमांकाचा जर्सी क्रमांक टी शर्ट घालून मध्ये परिधान केलेला हा खेळाडू मध्ये चेंडूवाली येतोय. तत्पूर्वी एकच सिंगलच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मध्ये ओपन केलं जातंय. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झाल्यानंतर एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. भडबल संघ आज मात्र इरादाने मैदानामध्ये उतरला. शेवटचा आणि अंतिम सामना पहिल्या फेरीतला आपल्याला पाहायला मिळतोय. सी पोल मधला हा शेवटचा सामना रंगला जातोय. स्पीडअप करा. 25 टीम मीटिंग नको आहे. वारंवार ताकीद जत्रा कारण की आतापर्यंत 2 वाजून गेलेत आणि 2 वाजून 21 मिनिटं झाले तिथे. हा देखील जोरदार अपील केली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील हुकलाय. बाल बसवलाय. लेग 22 एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या मात्र 1 अंकाने वाढली जाईल. साबून मात्र पोहोचते ती 2 या अंकाच्या घरामध्ये. 2 धावा फलकावरती डीजे मास्टर वाट पाहत आहेत की कॉमेंटेटर कधी संधी येईल ज्यावेळेस षटकार चौकार येतील. कारण षटकारासाठी डीजे मास्टरने देखील पारितोषिक लावलाय. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. अविनाश देशमुख असतील, सचिन वाघमारा, कालरा निगम यांच्याकडे षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा प्राइस. हा लोपर फुलटा चेंडू कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक डावून बॉल शेलकरी गेली जाते आणि संपवला बॅट्समॅन इथे हरिहर्ष असेल. मैदानाच्या बाहेर हर्ष जो वनडाऊनच्या पोझिशनला सर्वात घातक फलंदाज असतो वनडाऊनचा खेळाडू आणि त्या फलंदाजाला मात्र मैदानाचा ताबा सोडावा लागला. आता नवीन बॅट्समन सौरभ आणि हरिश्चंद्र ही जोड साकली आता मैदानामध्ये खेळती आहे. पण गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्याने अद्यापर्यंत 2 धावा खर्च 2 विकेट जरी मिळवल्यात आपल्या टीमसाठी. समोर चेंडू हीट समोरचा चेंडू होता आणि मधली दांडी आता थोडी में आया. एकही फलंदाज मात्र खेळपट्टीवरती थांबायला तयार नाही. आता 2 धावा धाव पुस्तकावरती 3 गड्यांच्या मोबदला मध्ये टीम टपालवाडी या टीमची. समोर चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. छेल देखील केलं होतं परंतु छेल सुटली. थोडस ब्रेक देखील लागला होता पायांना आपल्या आणि सर का स्टार्टर घेणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो सर्कलला राहा किंवा षटकारावरती राहा. आपण स्टार्टर घेणं गरजेचं आहे आणि ते स्टार्टर मात्र क्षेत्ररक्षण घेतलं नाही आणि त्याचा परिणाम आता त्याला भोगावा लागलाय.
या फलंदाज सौरभला मात्र विवेकला मात्र जीवदान मिळालं आहे. विवेकला मात्र जीवदान मिळालं आहे. आता जीवदानाचा फायदा जखमेवरती मीठ आणि आगीत तेल ओकणारी बॅटिंग करावी लागेल. आता जीवदान मिळाल्यानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकापती दाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. ज्या वेळेस जो मोमेंट असतो ना त्या वेळेस डीजे मास्टरला समजलं पाहिजे की कोणत्या मोमेंटला कोणता गाणं वाजवायचा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होती. दुसऱ्या गोलंदाज नाथा गोलंदाजी मार्क वरती. मध्यरात्रीला नाथा आता धावून आलाय बडबड टीम साठी. हा चेंडू चांगला चांगला चेंडू टप्पा असू दे, लाईन असू दे, वेळ असू दे आणि हे आहे गोलंदाजाकडे अशीच गोलंदाजी असेल अचूक टप्प्याची किंवा अचूक वेगाची ही गोलंदाजी फलंदाजाला त्रासदायक देऊ शकते. त्रास देण्यामध्ये माहेर झालाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. हा चेंडूला आता मिडिंग क्षेत्ररक्षक डावून बॉल सेकंड अटेम्प्टला चेंडू दिली जाते आणि संपवला बॅट्समन दादा हरिश्चंद्र राखील. वन मोर विकेट डाऊन 14 थेट दिशाला. चेंज करत आहेत. अचूक फेके देखील होते आणि तिथे फक्त एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय होती आहे. जाऊन मात्र पोहोचेल ती 5 अंकावरती. थेंबे तळसाच आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. एक नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे टपालवाडी टीमसाठी. हा देखील बॅटची लिडिंग घेतली होती. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. धावतायत परंतु सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. दुसरीच्या प्रयत्नाला घाबरत देखील नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे महत्वाची गडी आपले 4 बाद झालेत. आता इथून आपल्या संघाचा डाव सावरायचा आहे. कशा तरी 30-35 धावसंख्या करायची आहे म्हणजे समोरच्या संघाला देखील आपण थांबवू शकतो. त्याच परिस्थितीमध्ये धावणारा टप्पारवाडी संघ आता प्रयत्न करतोय 7 धावा धाव फलकावरती. हा समोरच्या दिशेमध्ये मध्ये क्षेत्ररक्षक डावून बघाल शेल देखील घेतली जाते. ज्या शेलला क्षेत्ररक्षकाने लंगांना सोडली होती त्या क्षेत्ररक्षकाने आता लंगापला घेतले शेल आणि संपवला बॅट्समॅन इथे किशोर याचा खेळ. बरोबर विकेट डाऊन 5 टीम टपालवाडी. नाजूक परिस्थिती आता निर्माण झाली आहे. फेवरेज आता तुम्हा आम्हाला सर्वांना एक वेगळी छाप सोडणार आहे आणि तुम्हा आम्हाला भावी आमदार म्हणून कोण हवा असेल एकच राकेश कवडेने आयोजन केलेली स्पर्धा आहे आणि त्यांच्या नावाने छाप सोडणारे तुमचे आमचे लाडके सर्वांचे आवडते मान्य सुधाकर शिरगारे यांचे 3 सॉंग आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे देखील चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला प्रगती बतावरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या.
त्या 2 षटकांचा समर्थन त्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 6 धावा थेट विजय. टीम मीटिंग करू नका. फुटबॉल संघ आपणास देखील विनंती करतोय. आपण आता पाहू शकाल वाजले एकूण 2:30 वाजलेत आणि आपल्याला लवकरात लवकर सामने कव्हर करायचे. अजून इथून 4 सामने आहेत. 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. छोटा रन रेट असेल त्याच्या जास्त धावसंख्या असेल त्या संघाला मात्र सुपर डायरेक्टली बाय भेटली जाईल थर्ड राऊंड साठी. डाऊन विकेट डाऊन पुनश्च आग्रा क्रमांक 6 तुच्छल मिळाला. परंतु संधी देऊया पुनश्च डीजे मास्टरला. चांगलं संगीत सुद्धा भाऊंची आपण पाहतो. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्यांचे 3 सॉंग त्यांची सॉंग आपल्याला ऐकण्यास मिळतात. डीजे मास्टर अविनाश शावी याच्याकडून. हा देखील खराब शब्द लाईन खराब आहे. ते तर म्हणू शकतो लाईन खराब आहे. परंतु पंच काय सांगतात. पंच जोरे बोलतात. जमिनीला हात समांतर केलेत आणि पंचांनी सांगून देखील दिले 1+1 अशा 2 डाबा अशा 2 डाबा आर स्कोर कार्ड वरती डाव फलकावरती दाबायला लागतायत. ते तब्बल 8 डावा. तिसरं षटक प्रगती पथावरती शालेय. हा चेंडू चांगला आहे. पुनश्च त्यांचा डाव सांगतायत. लाईन भरकटते. दिशाहीन गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली. 2 गोलंदाज रमेश आणि नाकाने. त्याच्यानंतर मात्र जबाबदारी दिली ती अशयवरती. एक हेअरस्टाईल आपली पाहिली तर आगळी वेगळी हेअरस्टाईल आपण पाहतो. केसांना कलर केलेली हेअरस्टाईल आहे. हा देखील चेंडू उडवला. शेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु शेल देखील सोडली आहे. आता भडबल संघ एकच म्हणत असेल किती झेल घ्यायच्या. काही प्रॅक्टिस नाही करत आहे त्याच्यामुळे झेल सोडली की काय असा प्रश्न देखील उभा राहिला आहे. आणि सिंगल मॅड सिंगलच्या मदतीने 10 धाव फलकावरती. वेळेस धावसंख्या जास्त होईल ना त्यावेळेस मजा येईल मॅच बघण्यासाठी. हा फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल चेज केली जाते आणि क्षेत्ररक्षकाने पकडली असेल आणि संपला बॅट्समन येते किरण जय शका खेळ. वन मोर विकेट डाऊन. हाकडा क्रमांक 7 माता भेटला जातो 3 टपालवाडी संघाला. घरी बसण्यापेक्षा इथे येऊन बसलेत. रात्रीची झोप देखील नाहीये त्यांना. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या भावी आमदार चषकामध्ये. राकेशजी कवटे यांच्याकडून आपण स्वागत करू यांचं. आता देखील पुनश्च जोरदार अपील. पंचांनी उंगली वरती गेली आणि सांगितलं फलंदाज बाद आहे.
फलंदाज बाद आहे अजूनही गजरा क्रमांक 8वा. काय घडतंय मैदानामध्ये? चांगली कामगिरी करतोय त्याने अद्यापर्यंत पाहायला गेला 2 बाईट टाकले असतील तरी पण तुम्ही विकेट घेतलात महत्वाच्या क्षणी. बागपूर गाऊन शेअर गेला क्षेत्ररक्षक कव्हरला तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय का? परंतु क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. फिके देखील चांगलं कलेक्शन देखील चांगलं. इथे देखील तिसरी ओव्हर चालू आहे. अद्यापर्यंत 3.4 चेंडूचा 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. क्षमा साहेब 5 चेंडूचा खेळ बाकी झालाय. सिंगल आड 11 धाबा फलकावरती. हा देखील फटका चांगला आहे परंतु त्या फटक्यावरती क्षेत्ररक्षण तैनात केलाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु तिथे वैमनस्य आली आहे मैदानामध्ये. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आड होत आहेत. तब्बल 4च्या सरासरीने 12 धावा फलकावरती. कुठे जाऊ नका. 4थ्या ओव्हरला सुरू होईल. टीम मीटिंग नको डिझाईन मास्टरला संधी. ओळख असते तो साथीचा स्कोरर गौरव पारवे गेल्या 2 रात्री आमच्या समोरच जॉईन झाला आहे. सगळ्याला खाण्याचं देखील भान नाही आहे कारण की त्याच्या गावाची स्पर्धा आहे. त्याच्या गावाचं नाव मोठं होण्याची स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी चालू असलेली गौरवची मेहनत आहे. कारण की एकही क्षण असा नाहीये की ज्या वेळेस मी समालोचनाला येतोय आणि तिथे गौरव नाहीये. त्याचं देखील कौतुक करूया या स्पर्धे निमित्ताने. हा देखील बॅकपुढे जाऊन स्टे गेलाय. क्षेत्ररक्षक आता पुढे आलेत. पुढे मागे देखील जात आहेत. अडवणी करतायत. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. चांगली रेटिंग बिटवीन द विकेट. 14 धावा फलकावरती. सिंगल डबलला आधीपासून भर देणं गरजेचं होतं. आता 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज 7व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये खेळ करतोय. एकीकडे किरण आणि दुसरीकडे करण ही जोड साखळी मात्र मैदानामध्ये खेळतीये मिडल ऑर्डरची. पहा किरण आणि करण हे दोघे बंधू आहेत की काय? बंधू दोघे सख्खे बंधू आहेत किरण आणि करण. नावाबरोबर समजलं होतं. पुढे बागपुढे जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. गली पॉइंट मध्ये कबर आणि गली फरमान आणि पॉइंट मध्ये मात्र चेंडू काढायचा होता त्याला परंतु ते जमलं नाहीये. इस्ट्रक्शन देखील क्लोज उभा राहिलाय. त्यांना चिटकवून मात्र इस्ट्रक्शन करतो कारण गोलंदाज जरी भेकाचा असेल तरी अचूक टप्पा असा आहे. हा देखील चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा देखील स्टेनच्या वरून फेकलेला चेंडू थोडासा अंदाज देखील बांधता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि ते सिंगलचा डबल मध्ये रूपांतर. इथे सिंगल होती तिथे 2 धावा बहाल केल्या अजून एक्स्ट्राच्या. जर का क्षेत्ररक्षकाने जर चांगली फेकी केली असती ना तर 2 धावा वाचल्या असत्या. दुखापतग्रस्त झाले क्षेत्ररक्षक.
हा देखील टपकिल्ला शेंडू डॉक्टरचा बॉलर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आहे परंतु थांबलेत. कव्हरला कोणी नाहीये. कव्हरला कोणी नसल्यामुळे मात्र इथे थांबले गेले ते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 अंकावरती. 18 धाबा धावफलकावरती टपालवाडी टीम गोलंदाजी करते ती भडबड. एक हुक करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले. एकच सिंगल मध्ये कम्प्लीट सिंगलच्या मदतीने 19 धाबा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क पडते. हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू निर्धाव आहे आणि इथे धावफलक स्थिरावले गेले. 19 अंकावरती येणारे 24 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी टीम भडबडला. आपण कुठे जाऊ नका. 5 राहा. बाजू अंतर चषक 2024 वसंत इलेव्हन ठाकूरवाडी यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय अनुभवतोय. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टर. राहिलेत. चला लवकरात लवकर बरोबर समजा विलंब नको आहे. लगेचच आपण 20 सेकंदामध्ये बॅट्समॅन जाणं अपेक्षित आहे. थोडासा दुखापत व्यस्त आहे. प्रेक्षक त्याच्यामुळे थोडासा विलंब घेतोय. तरी आपण लवकरात लवकर जावा ही अपेक्षा. आपण पाहू शकाल केटीची संपूर्ण टीम अजिंक्य पवार, निशांत बागडे आणि इथून आवाज देखील देतोय कोणतरी बदक म्हणून. निशांत बागडे आवाज देतात बदक म्हणून कोणाला तरी. सो आवाज त्यांनी द्यावा आम्हाला असं वाटतंय. चांगलं नाव आहे. मला आवडलं नाव. सरा जाऊ ऑनलाईन मॅच कडे तिथे 24 20 गरज आहे. सलामीची जोडी रवाना झाली आहे. अजबीजीत आणि सोमनाथ. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. बिलवली संघाचा कर्णधार आणि मिचकुवाडी टीमचा कर्णधार.
पहिला शिंदे आडव्या पट्टीतून पूल केला आहे. क्षेत्रक्षक रघुनाथ आहे. बायलिशला मात्र क्षेत्रक्षक रघुनाथ एकच सिंगल 20 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. अभिजित स्ट्राईक होते. नॉन स्ट्राईकला सोमनाथ होते. आता मात्र स्ट्राईक रुटेड होईल. मेचकरवाडी टीमचा कारभार इथे उपस्थित झाला आहे. तर बिलवली टीमचा कारभार या आपण टॉससाठी आयोजक राकेश कवटे यांना देखील विनंती असेल आपण टॉस घ्यावा करून गोलंदाजी मार्क वरती हर्ष हा शेंडू देखील आता शिक्षकाने एक चांब डिसावगिरी केली आहे आणि हा शेंडू चालला स्टॉपला सीमा रेषा बाहेर आलेला हा नशिबाचा साथ देणारा हा लाय चौकार. नशीब आज मात्र उभारून आणले ते बडबल संघ. 5 धावा फलकावरती सोमनाथ स्ट्राईक होते. त्यांच्या बॅट मधून आलेला हा त्यांच्या बॅटला न लागता देखील चौकार होते. हा देखील फटका फसला आहे. बातमीदार फिल्डर चेक केला जातो आणि संपवला बॅट्समॅन सोमनाथ साकेल. पहिला विकेट पहिला 5 अंकावरती दुसऱ्या संदीप लक्ष. रंगात आता जशी रंगात मॅच होते तसा डीजे मास्टर देखील रंगात होतो. डीजे मास्टरने आम्हाची पेर केली की काय समजत नाही गड्या आता मला. जाऊ द्या असू द्या काही असू द्या. तर ते इथे विकेट डाऊन 5 अंकावरती मधून बॅट्समॅन रमेश हा देखील आउटसाइडर लेग स्टॅम करून जाणार मिसिंग असं वाटलं होतं. फिरून करण्याचा प्रयत्न सांगितलं क्लिअर करायची होती तर तो हा शेवटी लेक्सी करून जातो. त्याच्याच कारणात पंचांनी सांगितलं का आज शेवटी मोठा झाला आहे म्हणजे 3 चेंडूचा इथे खेळ 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आणि 5 धावा दाखल करती 20 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यांना. हा देखील आता मात्र लेक्सी साईडून जातो चेंडू त्यांचं सांगतायत म्हणजे पहा अतिशय डोळ्याशी पापणी न लावता डोळ्यामध्ये तेल घालून अशी पंचगिरी करतायत. आजच्या दिवसाला पंच लाभलेत यासाठी त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक कौतुक करूया. सहर्ष स्वागत देखील करूया पंचांचं. हा देखील फटका उडवलाय. क्षेत्रक्षक पोहोचतील का शेषभर पुढे क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर चौकार खेळून मध्ये आज कुंभमेळा ठरला क्रिकेटचा महार संग्राम रणधुमाळी पाहतोय आपण भावी आमदार चषकाची. तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मी मनपूर्वक या भावी आमदार चषकामध्ये सहर्ष राकेश कवटे यांच्याकडून सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो अंगून मॅचकडे जिथे 10 धावसंख्येची आधुनिक घराच्या विजयासाठी बडवल टीमला. आउटसाइडर लेग स्टॅम्प पंच
हे सांगतायत की आपल्याशी वाईट चेंडू आहे म्हणजे 1+1 अशा 2 धावात सर्व ऍड केल्या जातील. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत होते अभिजित, परंतु त्याला थांबवलंय आणि इथे 2 धावा ऍड, 2 धावसंख्येच्या मदतीने त्यांची धावसंख्या 12 आहे धावसंख्येवरती. जिंकला मागासन मागील मागचा पुढचा मागचा भिलवली टीमने टॉस जिंकला. हा चेंडू आला नीरगाव आणि नीरगाव चेंडू संघाने 12 अंकावरती धावसंख्या स्थिरावली. आता हा देखील चेंडू निर्धाव आला आहे. असे चेंडू डाटा प्रसंग वाढवायचे जाता, कारण की मजकूरवाडी टीमने 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्या पाहिजे होती. त्याच्यावरती आलेला चौकार आणि त्याच्यानंतर 5 चेंडू 3 धावसंख्या होती. त्याच्यानंतर 3 चेंडू 1 धावसंख्या डिपेंड केली होती. आता मात्र पुढचा धमाका क्षेत्ररक्षक डावींना शेष करणार आहेत. संपवला बॅट्समॅन पुरुष नाकाचा इथे खेळ. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा आकडा, दुसरा आकडा मात्र टीमला भेटला जातो तो भडबल. आता मात्र तूच चल मी हवा अशी परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आहे. ती भडबल आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके राकेशजी कवटे देखील त्यांच्या माध्यमातून ही भव्य आमदार चषकाची सुरुवात झाली आहे. हा देखील जोरदार अपील पंचांकडे लावून अपील केली होती. पंच तटस्थ उभं राहिले सांगितले की सेफ आहे. अजून नवीन बॅट्समन 12 धावा फलकावरती 1.5 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावर धावा लागला त्या 12. हा देखील चेंडू अलंग कार्पेटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंग जर्सी क्रमांक 18 आपण बघू शकाल. चेंडू खाली आले आणि चेंडू फेकी करता येतात. पुढे सिंगल माझा कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 अंकावरती. पुन्हा धावफलकावरती अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. अभिजित स्थायिक आहेत. त्यांच्या बॅट मधून हा मोठा फटका येईल का हे बघणं पाहणं गरजेचं आहे. हा देखील शॉट पायात चेंडू होता. अलंग कार्पेटने लंगापला शिल्डंक सजवला. एका सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा इथे बाजू देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 14. आता 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी भडबल टीमला. खूप विजय आता दोन षटकांचा देखील समाप्त. 14 धावा धावफलकावरती आता 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एक व्हिजिटची गरज सामना. आता एमएसधोनीची आठवण करून देणारा फटका येईल का अभिजितच्या बॅट मधून. आणि तो प्रयत्न करत होता परंतु प्रयत्न थोडासा अंगलट आला. इथे काय घडत आहे इथे तू पकडू की मी पकडू कोंबडी पकड अशी मजा मात्र मैदानामध्ये आली होती. क्षेत्ररक्षक थोडासा विषमृत झाला होता. कुठे चेंडू गेला कोंबडी जशी पलटे ना तसा चेंडू देखील पलत होता. आता इथे 2 धावा धावफलकावरती 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. आता मात्र अंदाबिंदू फटके लगी तो छेगी नाहीतर शर्यतीमध्ये असणारी झगड्यांची बैलांची बगी असा फटका. परंतु या फटक्यावरती नाही जाऊ चेंडू. आता शर्तींचा क्रेज जास्त आलाय आणि ती छेगी मात्र मारायची होती ती
अभिजितला. आता मात्र विजयी फटका सुरू देणार आहे आणि हा विजयाचा शेंडा लागणारा, हा विजयाचा शिलेदार बनणारा हा आलाय चौकार. आणि या सामना जिंकला बडबल टीमनं. हॅड लक देऊया टपालवाडी टीमला. पुढच्या वाटचालीसाठी दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बघूया स्कोर आमच्या माहिती जरूर पोहोचवतील.